श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंडे मृत्युशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुर्वेस्तवैः वेदैः सापदक्रमोपनिषदैर्गायन्त्यं सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनाः। यस्यास्तु नभिः सुरासुरगणा देवाय तस्मै जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। नवनीत रस नवनीत प्रिय नवनीत रस नवनीत प्रिय नवद विनोद विहारी नवद विनोद विहारी। कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे।
जय राम
दीनबंधू रे दीनबंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामा हो जय रामा हो जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडरीक वरदाहस्य श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भारत माता की जय गो माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति गंगा माता की जय हरि नाम गे सिया रे हरि नाम गे सिया रे हरि नाम गे सिया हरि नाम गे तुझी चिंता त्यासी सर्वराय तुझी चिंता त्यासी सर्वराय हरि नाम नको केलं करू कोणत्या गोष्टीचा नको केलं करू
गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणसे, पती लक्ष्मीचा जाणसे हो हरी नाम घे सिया सकल जीवांचा करी तो सांभाळ, सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील पैसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे हो एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, गंगा माता की जय. जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतीमती, असं ज्या गंगा मैयाचं, गंगा मातेचं वर्णन केलेलं आहे, त्या गंगा दशहरा उत्सवाच्या कीर्तन मालिकेच्या या मालिकेमध्ये मला कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय फणसे काकू यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व जगदीश मूर्ती श्रोतृ वर्गाला विनम्र अभिवादन करतो. कीर्तनाला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाच्या साथ संगीतासाठी तबल्याच्या साथीला आमचे तरुण मित्र चैतन्य गोडबोले आणि हार्मोनियमच्या साथीला आमचा तरुण मित्र विराज कोपरकर असे दोघेही आले. आणि या सर्वांच्या मध्ये कीर्तन करायला एक विशेष आनंद आहे. तुम्ही जरी मला प्रत्यक्ष दिसत नसलात तरी आपण सर्व या कीर्तन श्रवणाचा आनंद घेताय आणि हे माझ्यासाठी मोठं भाग्याचं असं विशेष मी मानतो. आजच्या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ज्या नाथबाबांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रपंचही भाग्याचा केला आणि तेवढ्याच सुखाने परमार्थही केला, असे अधिकारी सत्पुरुष संत शांतीब्रह्म ज्यांचा उल्लेख केला तसे आपल्याला अधिकारवाणीने सांगतात की ज्यांच्या घरी श्रीखंड्या 12 वर्ष सेवा करीत होता. हा श्रीखंड्या म्हणजेच भगवान गोपाल कृष्ण होते. हे नाथांना अर्थात समजलं नाही. असं म्हणतात की नाथांच्या घरची उलटी खुण लागली पाण्याला तहान. सर्वसाधारणपणे आपल्याला तहान लागली की आपण पाणी पिण्यासाठी म्हणून जातो. इथे मात्र उलट घडलं, पाण्याला तहान लागली. एके ठिकाणी छान उल्लेख केलेला आहे की जेव्हा नाथांचं प्रवचन चालत असे नाथांच्या वाड्यामध्ये, तेव्हा साक्षात
विठ्ठल तर समोर असे नाचत असे आणि दत्तात्रय महाराज देखील त्या प्रवचनाच्या समोर नाचत असत आणि आपण आपल्या समस्या किंवा आपलं कोड कौतुक सांगण्यासाठी भगवंताकडे जातो. इकडे नेमकं उलट घडलं. भगवंत आपलं कोड कौतुक पुरवण्यासाठी म्हणून या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये यावेत आणि नाथाने त्यांना विनंती करावी, वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा देव सुखावला, वैष्णवा देव सुखावला, न जाय परतोनी बाहेरी घातला, न जाय परतोनी. नाथ वारंवार विनंती करायचे की बाबांनो तुम्ही तोपर्यंत समोर तोपर्यंत माझं कीर्तनामध्ये लक्ष लागणार नाही, त्यामुळे तुम्ही कृपया बाहेर जा. पण त्याच्यावरती भगवंत उत्तर देता, न जाय परतोनी बाहेरी घातला, देव म्हणे माझे तुरतसे कोड, देव म्हणे माझे तुरतसे कोड, संगती गोड. आम्हाला नाथा तुझी संगती इतकी प्रिय वाटते की आम्ही आमचं कोण कौतुक कुणाकडे पुरावं, तुम्ही तुझ्यासारख्या महावैष्णवाकडे पुरावं. संगती गोड, संगती गोड या वैष्णवांची, वैष्णवाघरी देव सुखावला, वैष्णवाघरी हो, वैष्णवाघरी हो, वैष्णवाघरी देव सुखावला, न जाय परतोनी बाहेरी घातला, देव म्हणे माझे पुरतसे गोड, संगती गोड या वैष्णवांची. असे महावैष्णव शांती ब्रह्म एकनाथ महाराज अधिकारवाणीने सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी. त्याच्या पुढे एक छोटासा शब्द आपण जोडावा, तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंत आपली चिंता वाहण्यासाठी बसलेला आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सर्व या शब्दामध्ये आलं सगळं. साधारणपणे पहिली दुसरीतला वर्ग, शाळा सुटली आणि मुलगा धावत धावत घरामध्ये आला. घरामध्ये आला, चप्पल वगैरे जागच्या जागी ठेवल्या, दप्तर जागच्या जागी ठेवलं. शिस्त होती घरामध्ये तशी. आणि आईने सांगितलं तुला आवडतो म्हणून गोडाचा शिरा केलाय, जुन्या काळातला होता, तेवढा खा, हातपाय धु आधी, गोडाचा शिरा केलाय तो खा आणि मग कुठे तो जा. मुलाने तेवढं मात्र ऐकलं नाही. दप्तर जागच्या जागी ठेवलं. आई आता मी खेळायला जातो बाहेर. आणि मुलगा निघून गेला बाहेर खेळायला. अपार्टमेंट मधलं ग्राउंड, खाली 8-10 मुलं खेळताना आधीच दिसत होती. त्यामुळे मुलाला खाण्यापेक्षा ते खेळणं जास्त महत्वाचं वाटत होतं. आणि मुलगा खाली काही न खाता पिता खाली गेलाय म्हटल्यानंतर आई आता मी खेळायला खाली जातो म्हणून तो निश्चिंत झाला. आणि त्याची चिंता आता आईला लागली की आता माझा मुलगा काही न खाता पिता शाळेमध्ये डबा खाल्ला नाही, थोडासा तेवढाच, त्याच्यावरती आता खेळून दमून भागून कधीतरी घरामध्ये येणार. म्हणून ती टेरेसवरून त्याला न्यायते सारखी की माझा मुलगा व्यवस्थित आहे ना, पडला तर नाही ना, त्याला लागलं तर नाही ना. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जशी त्या मातेला, आईला जशी त्या मुलाची काळजी वाटत राहते सारखी की आता तो मुलगा निश्चिंत होऊन जातो आईच्या जीवावरती. आई आता मी खेळायला जातो म्हणून तो निघून गेला. आणि आता सगळी पुढची चिंता व्हायची जबाबदारी त्या आईवरती येऊन पडते. तसं जो आवडीने भावे हरिनाम घेसी, अतिशय महत्वाचे शब्द नाथबाबांनी वापरले. पहिला शब्द आहे आवडीने. म्हणजे त्याच्या पाठी निखळ आवड, प्रेम असणं अतिशय आवश्यक आहे.
कुठेतरी कटकट झालेली आहे, डोक्याला ताप झालेला आहे. म्हणून म्हटले पूजा अर्चा किंवा देवाचं भजन यादन करण्याची काही गरज नाही. कोणी देवाने तुमच्यावरती ओझं दिलेलं नाही. मग आमच्याकडे मोठी मोठी घरं आहेत पूर्वीच्या काळातली, 3-3, 4-4 भाऊ. आता कारणापरापेच होतो शहरांमध्ये जायला लागला. पण गणपती मात्र मोठ्या घरी असतो कोकणामध्ये. ह्याचा आपला चांगला असतो 2000 स्क्वेअर फीटचा. भाऊ म्हणतो आता मला झेपत नाही, आता जरा भाई तू तुझ्याकडे गणपती आण. नको म्हणतो, ते टेन्शन असतं गणपती आणायचं म्हणजे त्याची पूजा अर्चा करायला पाहिजे. म्हणजे कोणीतरी ओझं दिल्यासारखं जर कोणी करत असेल तर नाताना ते अपेक्षित नाही. आवडीने भावे, त्याच्यामध्ये आवड पाहिजे, मनामध्ये प्रेमभाव पाहिजे. विवेकानंदांनी 3 पैलू सांगितले. आवडीने भावे हरिनाम घेसे. विवेकानंदांनी 3 पैलू सांगितले की जेव्हा आपण भक्ती करत असतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण नको. पहिला भाग, भक्ती हा देवाणघेवाणीचा विषय नाही. तर मग भगवंत जोपर्यंत आपली काळजी करतोय तोपर्यंत त्याची पूजा करायची, किंवा नवसाला जोपर्यंत पावतोय तोपर्यंत त्याची काळजी करायची, तोपर्यंत त्याची पूजा करायची. त्यासाठी भगवंत नाही म्हटले. आमचे चारोळीकार चंद्रशेखर गोखले सांगतात की मंदिरात आल्यानंतर लोक बाजारात गेल्यासारखी वागतात आणि चारा ठाणे टाकून देवाकडे काहीतरी मागतात. त्यासाठी देव नाहीये. काहीतरी टाकलं, काहीतरी त्याला लालूच दाखवायची, अमिष दाखवायची, असं झालं तर मी असं करीन, यासाठी म्हटले हे नाही. विवेकानंद पुढे म्हणतात की भीतीपोटी भक्ती करायची नाही. मी असं केलं नाही तर भगवंत मला शिक्षा देईल, या भीतीपोटी जर कोणी भक्ती करत असेल तर तो शुद्ध प्रेमभाव नाही. आणि तिसरा महत्वाचा भाग विवेकानंद सांगतात की त्याच्यामध्ये अनन्यता असली पाहिजे. तुझ्याशिवाय भगवंता दुसरा कोणी नाही, हा भाव त्याच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. रामकृष्ण परमहंसाने जेव्हा विवेकानंदांना साक्षात्कार घडवला आणि त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंसाने विवेकानंद सांगितलं, तोपर्यंत तेव्हा ते विवेकानंद झालेले नव्हते, त्या पदाला गेलेले नव्हते. नरेंद्र नाव होतं त्यांचं. नरेंद्र, आता तू या भक्ती सागरामध्ये डुबकी मार असं सांगितलं. अजूनही मनामध्ये कुठेतरी साशंकता होती नरेंद्रच्या. तो म्हटला, स्वामीजी मी जरा काठावरनीच याचा अंदाज घेत रामकृष्ण परमहंस म्हटले जमणार नाही बाबा, या भक्ती सागर आहे, या भक्ती सागरामध्ये जो डुबकी मारतो तो तरतो. त्यामुळे खोलवर जो जातो तो तरतो. हा भवसागर नाही म्हटले डुबकी मारल्यानंतर बुडून जायला. हा भक्ती सागर आहे, याच्यामध्ये जो डुबकी मारतो तो तरतो. हा लांबून लांबून पाहायचा विषय नाही म्हटले. तुझ्याशिवाय भगवंता दुसरा कोणी नाही, हा भाव त्याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं. मोरोपंत एका ठिकाणी छान वर्णन करतात. तसाची उरलो कसा पतित मी असे कायकी, कृपाची सरली म्हणो न घडे जगन्नायकी. आपल्या केकावलीमध्ये मोरोपंत सांगतात, मी तसाच कसा उरलो, कारण म्हटले तू पतिताना सुद्धा पावन करणार आहेस. पतितातला जरी पतित असला, अगदी हीनदीन कोणी असला तरी त्यालाही तू पावन करणार आहेस. मग मी म्हटलं तसा कसा उरलो, तसाची उरलो कसा पतित मी नसे गायकी, कृपाची सरली म्हणो न घडे जगन्नायकी. हे म्हटले अद्याप कधी घडलेलं नाही, तुझं मोकलीला ऐसे नाही. म्हटले असं झालं असेल का, नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी, विषाद धरिला म्हणो न सुरभी विचक्षी रवी. एखाद वेळे म्हटले असं झालं असेल की भगवंताला मी दिसलो नसेल, अशी तेच शंका काढतात आणि तेच त्याचं उत्तर देतात. नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी, जो सहस्र किरणांनी सहस्र रश्मीनी जोडून सूर्याच्या रूपाने आपल्याला नित्य पाहतोय, तो आपल्याला बघणार नाही असं कसं होईल.
मग म्हटले त्यांनी माझ्यावरती रोष धरला असेल का, भगवंत माझ्यावर रागावला असेल का? तसं म्हणायला गेलं तर न सुरभी विचक्षीरवी, सुरभी म्हणजे कामधेनू, जी नित्य अमृताचं अमृतरूपी दुग्ध देते, ती म्हटले विष कसं देईल? मग म्हटले नक्की काय झालं असेल? प्रसाद करिता नसे पण विलंब पापाकडे. भगवंताकडे म्हटले प्रसाद द्यायला अजिबात शिव लागत नाही, लगेच प्रसन्न होतो. आमचे भगवान महादेव तर आशुतोष आहेत, अतिशय अल्पशा भक्तीने प्रसन्न होणार आहे. प्रसाद करिता नसे पण विलंब पापा खरे. हे म्हटले खरे. घनांबून पडे मुखी उघडल्या विना पाखरे. पाखरे वरती आणि इकडे खाली पाखरे, ही मोरोपंतांच्या शब्दाची खासियत आहे. घनांबू म्हणजे पावसाचं पडणारं पाणी. घनांबून पडे मुखी. चातक पक्षी त्या पावसाची वाट बघत बघत असा आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो, वर चोच करून. कधी का माझ्या मुखामध्ये ते घनांबू म्हणजे पावसाचे थेंब पडतायत आणि कधी मी तृप्त होतोय. पण मोरोपंत म्हटले घनांबून पडे मुखी उघडल्या विना पाखरे. ती चोच त्याची बंद आहे चातक पक्षाची. वरून किती पाऊस पडला आणि जर चातकाने तोंड उघडायचं सुद्धा कष्ट घेतलं नाही तर घनांबू न पडे मुखी, त्याच्या मुखामध्ये कधी घनांबू पडणार नाही. त्यामुळे अनन्य भावाने शरण जाण्याची जबाबदारी ही निश्चितपणे आपल्यावरती येते. ती अनन्यता, तो अनन्य भाव नाथांना अपेक्षित आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व. त्यामुळे तुझी चिंता त्यासी सर्व आहे म्हणत असताना हा जो भाव आहे भक्ताचा भगवंताच्या प्रती असणारा. एक ठिकाणी विवेकानंदांनी प्रश्न विचारला की म्हटले तुम्हाला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? प्रश्न विचारला, साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? विवेकानंदांना दुसऱ्या त्यांच्याच भक्तांनी प्रश्न विचारला, म्हटले तुम्हाला काय आवडेल? ते आम्हाला आवडेल, पण तुम्ही त्यातले ज्ञानी आहात. विवेकानंद म्हटले मला साखर खायला आवडेल म्हटले होण्यापेक्षा. कारण म्हटले साखर खाण्यामध्ये जी गंमत आहे ती होण्यामध्ये नाही. त्यामुळे भगवत भक्ती, भगवत प्रेम हा जो भाव आहे तो नारद त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये सांगतात की मुखास्वादानुवत असा आहे. मुखास्वादानुवत म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या बोलता न येणाऱ्या मुक्या माणसाला विचारलं की साखरेचा स्वाद कसा आहे किंवा गुळाचा स्वाद कसा आहे, त्याला सांगता येणार नाही. तो त्यालाच कसाला मला जरी विचारलं किंवा कोणालाही विचारलं साखर कशी आहे, आपण सांगू गोड आहे. गोड आहे म्हणजे कशी आहे ते म्हटले खाऊन बघ त्या विषयाची मूलभर. गोडीचं साखरेची वाखाणता नाही ना, ती वाखाणता येत नाही. गोडी अनुभवाचा विषय आहे. तो जो अनुभवाचा विषय आहे तो साखर खाण्यामध्ये जी गंमत आहे ती साखर होण्यामध्ये नाहीये. त्यामुळे एके ठिकाणी नामदेव महाराज म्हटले तुझे चरणी सुख अनुपम्य आहे हे तू जाणसी काय पांडुरंगा. तुझ्या चरणाशी भक्तांना काय सुख वाटतं ते म्हटले ते तू अनुभव घेऊन बघ, म्हणजे प्रत्यक्ष भक्ताच्या भूमिकेमध्ये येऊन बघ म्हणजे तुला समजेल म्हटलं. त्यामुळे साखर होण्यापेक्षा साखर खाण्यामध्ये गंमत आहे. आणि हा जो भक्ताचा भगवंताच्या प्रती भाव आहे, नाथ म्हटले आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जात असे. कोणत्याही गोष्टीचा म्हटले खेद दुःख करू नको. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. जसं आहे त्या स्थितीमध्ये राहणं खरं म्हणजे कठीण आहे. प्रत्येकाला आपल्यापेक्षा काहीतरी नेहमी वरचं लागत असतं किंवा शेजाऱ्याच्या इतपत लागत असतं नाही का. आणि त्यासाठी तर माणूस सारखी धावपळ 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 करीत असतो. मग नाथ म्हटले सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला तो कसा सोडून देईल अजिबात नाही. शास्त्रकार म्हटले व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुर्यस्य यादव पते रुद्रस्य किं पौरुषं तुमच्या या कमनीय रूप अधिकं किं तत्सुदान्नोधनं
भक्त्या तिष्ठति केवलं गुणे भक्ती प्रिय श्रीपती तुकाराम महाराजांनी ते अभंगामध्ये सांगितलं उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भागवती देखून तिष्ठे भागवती चर्मर गुलागे लोहिताचा संगे चर्मर गुलागे लोहिताचा संगे कबीराचे नावी उच्च नीच गरीब श्रीमंत जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदाभेद भगवंताच्या ठिकाणी नाही. शास्त्रकार म्हटले व्याधस्य आचरणम. खूप मोठं असे वेगवेगळे दृष्टांत याच्यामध्ये दिलेले आहेत आणि पहिल्या दृष्टांताचं उत्तर पुढे दिलेलं आहे. एवढा सगळा सोडवायला आपल्याला वेळ नाही, परंतु गंगा दशहराच्या निमित्ताने व्याधस्य आचरणम काय ते पाहूया. आपल्या सर्वांना ज्ञात असणारी कथा आहे की तो व्याध त्याचा उदरनिर्वाहाचं साधनच मुळी शिकार करणे, जंगलामध्ये जाणे, शिकार करणे आणि जो कोण प्राणी मिळेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करणे. आणि असाच तो अरण्यामध्ये गेला. दिवसभर त्याला काही शिकार मिळाली नाही. एका सरोवराच्या काठीत एका झाडावरती चढून बसला संध्याकाळच्या वेळेस. आणि आता म्हटलं कोणता एखादा श्वापद येईल आणि आपल्याला शिकार मिळेल, आपला आजचा दिवस तरी निघून. दिवस तर गेलेलाच आहे, रात्रीची तरी सोय होईल. हळूहळू अंधार पडायला लागला. जसा अंधार पडायला लागला तसा त्याच्या समोर एक झाड होतं, त्याची तो पानं कुंटून टाकायला लागला खाली. ते समोरचं झाड होतं ते बिल्वपत्र होतं, बेलाचं झाड होतं. आणि ती बिल्वपत्र तो खाली टाकतोय, ते एका शिवपिंडीवरती पडतंय. यातली एकही गोष्ट त्याला माहिती नाही. हळूहळू रात्र चढायला लागली. दिवसभर त्याचा उपास घडलेला होता. दूरवर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकायला लागले, शिवहर रे शिवहर रे सांब सदा शिव शिवहर रे. आणि मनातल्या मनात त्याला मनातच म्हणतोय, काय म्हटले वेळी लोक आहेत इथे माझ्या पोटात उसळला आगी जडो म्हणे शिवहर रे शिवहर रे सांब सदा शिव शिवहर रे. एक एक बिलोपत्र खाली टाकतोय आणि उपरोधाने का होईना अनायास मुखामधून नाम येतंय. आणि या सगळ्या वगैरे पुढे बरीच मोठी कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. असा व्याध पुढे शिवपदाला जाता आला. असं व्याधाचं आचरण सहजपणे झालेलं, नकळतपणे झालेलं, तरी त्याच्यावरती भगवंतांनी कृपा केली. शास्त्रकार म्हणाले नकळता पद अग्नीवरी पडे न करिता असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे. अजित म्हणजे भगवान विष्णूंचं नाव, भगवान हरांचं नाव. कोणत्याही विषाने यावं सकल पातक भस्म करीत असे. दृष्टांत दिला महाराजांनी, शास्त्रकारांनी. नकळता पद अग्नीवरी पडे. चुकून जरी आपला पाय एखाद्या निखाऱ्यावरती आगीवरती पडला तरी निखारा काही असा विचार करत नाही की याचा विचार याचा चुकून पाय पडलाय, आपल्याला चटका द्यायला नाही पाहिजे, असा तो विचार करत नाही. न कळता पद अग्नीवरी पडे अजित न करिता असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे. त्यामुळे या न्यायाने नकळत झालेल्या व्याधाचं आचरण त्याला शिवपदाला नेत झालं. ध्रुवाचं वय लहान असून सुद्धा त्याच्यावरती भगवंतांनी कृपा केली. एवढंच काय, त्या गजेंद्राला सुद्धा भगवंतांनी ऐत्या वेळेस त्यांनी ते कमल पुष्प अर्पण केलं आणि भगवंत धावून आला. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य. त्याच्याकडे बुद्धी नव्हती, त्या जातिर्विदुरस्य. त्याच्याकडे जरी बुद्धी नव्हती तरी तो कोणाचा तरी राजा होता, वर्णाने श्रेष्ठ होता असं म्हणावं तर का जातिर्विदुरस्य. विदुर तर म्हटले दासीपुत्र होता. का जातिर्विदुरस्य यादोपते रुद्रस्य किंवंशम् कुब्जाया कमनीय रूपधिकं. कुब्जेवरती कृपा केली
किम तत्सुदामोदरम, सुदाम्यावरती देखील कृपा केली धर नसताना मुठभर पोयांचं काय थोडस त्याच्या बदल्यामध्ये म्हणे. त्यामुळे इतक्या छोट्याशा भक्तीने प्रसन्न होणारा भगवंत, परंतु त्याच्या पाठी महत्वाचा विषय आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हटले एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्धाचा भोग हा कोणालाही सुटला नाही. असं म्हणतात की तो भोगल्याशिवाय सुटत देखील नाही. मग एकनाथ महाराज म्हणतात की हरिकृपे त्याचा नाश आहे. हे कसं? ज्याप्रमाणे राजसत्ता आणि न्यायसत्ता असं आपण जर लक्षात घेतलं तर न्यायसत्तेने एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर केली, अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळेला त्याला फाशीची शिक्षा दिली, क्षणभर धरून चालावा भोग प्रारब्धाचा. आणि मग तो जो आरोपी असतो तो वकिलांमार्फत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतो, काही कारण देतो, माझी मुलं लहान आहे, जमुक आहे, माझ्या हातून नकळत गुन्हा घडला होता वगैरे वगैरे जे काय असेल ते. आणि राष्ट्रपतींना जर वाटलं एखाद वेळेस याचा दयेचा अर्ज स्वीकारावा तर त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्याची जन्मठेपेमध्ये बदल होतो. म्हणजे एका जो भोग प्रारब्धाचा फाशीची शिक्षा व्हायची होती त्याचा नाश होतो. हरिकृपे त्याचा नाश आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या सत्तेने प्रारब्धाचा भोग सुद्धा भगवंताची कृपा झाल्यानंतर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण हरिकृपे त्याचा नाश. हरिकृपेने त्या प्रारब्ध भोगाचा सुद्धा नाश करण्याचं सामर्थ्य. म्हणून मूळ पद्यामध्ये एकनाथ महाराज आपल्याला सांगतात Gama pani sa sa ka jana
पहाटेची रम्य अशी वेळ आणि अशा रम्य अशा पहाटे नुकतीच कुठे सूर्याची किरण हळूहळू त्या नगरीवरती पडायला लागलेली. कवी वर्णन करतात, पूरब में सूरज की लाल बेला हो हरी सुमिरन की श्री हरि के भजन से नहाय सुंदर छबिले दर्शन के पूरब. आता खरं तर संध्याकाळ आहे, परंतु अनुप जलोटा म्हणतात त्याप्रमाणे भोर भोर के स्वरों में सांझ सांझ के स्वरों में. त्यामुळे संध्याकाळ असं तरी स्वराच्या माध्यमातून सकाळ झाली असा आवाज निर्माण करता येऊ शकतो. जे चांगले गाणार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी. माझा काही तेवढा स्वर चांगला लागेल असं नाही, परंतु भोर भयो भोर भयो असं रम्य असं वातावरण. आणि अशा त्या रम्य वातावरणामध्ये सर्व आपापले व्यवहार सुरळीत करतायत. ऋषी मुनिगण ध्यानासाठी अतिशय उत्तम अशी ब्राह्मण मुहूर्ताची त्याचा पुढचा प्रहर अतिशय उत्तम असा प्रहर मानला जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ऋषीमुनी ध्यान करतायत. तरुण वर्ग आखाड्यामध्ये व्यायाम करतोय. उत्तम अशा प्रकारचं शरीर संपदा कमवावी आणि आपल्या नगरीच्या रक्षणासाठी तत्पर व्हावं. आज जागतिक योग दिवस सुद्धा आहे, त्यामुळे व्यायामाचं महत्व आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायला नको. योगाचं महत्व सर्व जगताला या भारतवर्षाने पटवून दिला. जगामध्ये योग साधना चालू आहे. तसे हे व्यायाम करतायत, ऋषीमुनी ध्यान करतायत. माता भगिनी सुवासिनी पाणी आणण्यासाठी म्हणून ओघवतीच्या किनारी जात आहेत. आणि अशामध्ये एक भाग सुस्वर आवाजामध्ये भगवान शिवशंकरांना आळवतोय. गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, बार बार करी आवत नर्तन, बार बार करी आवत नर्तन, गिरिजापत को सुमिरन कर मन. राजप्रासादाच्या बाहेरून हा भाग गात चाललाय. राजाची झोपेतून उठण्याची वेळ आणि अशा समयी उत्तम असे स्वर त्याच्या कानावरती येत आहे. तो भाग नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची पदं गात असे, परंतु या पदांनी या राजाचं विशेष लक्ष वेधून घेतलं. राजा आपल्या पलंगावरती उठून बसला. नमस्कार केला भूमिमातेला. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदं प्रभाते करदर्शनम्, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं नमस्ते. आणि इकडे त्याच्या कानावरती स्वर पडताय. जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी. ज्योतिर्मय
तीरथ कनक कांता के करम सो रमत तीरथ कनक कांता के करम सो गिरिजापत को सुमिरन कर मन गिरिजापत को गिरिजापत को गिरिजापत को नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि राजाला जाग आली त्या स्वरानी जो जग पाणी बीच बतासा झूठी माया झूठी काया जगती रमत फिरत कनक कांता के करमसो. आपला जन्म वाया तर जात नाही ना या राज्याच्या नादामध्ये. रमत फिरत कनक कांता याच्या पाठी लागून असा विचार राजाच्या मनामध्ये आला. आणि राजाने आपल्या कुलगुरूंना पाचारण केलं, बोलावलं. कुलगुरूंना म्हटलं की या सगळं राज्य सोडून मला आता कुठेतरी दूर जावंसं वाटतंय. कुलगुरू म्हटले तू राजा आहेस, त्यामुळे क्षत्रियाचा जो धर्म आहे प्रजेचं रक्षण करणं हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. तुझा धर्म आहे राजाचं रक्षण करणं, राजधर्म पाळणं हे तुझं महत्वाचं काम आहे. त्यामुळे असं विचारसं मनामध्ये आणू नकोस. कोण होता राजा? शास्त्रकार कवी वर्णन करतात, मित्रासह या नामे राजा मित्रासह या नामे राजा मित्रासह या नामे राजा प्रताप सूर्य जसा शस्त्रप्रवण ही धर्मपरायण शस्त्रप्रवण ही धर्मपरायण शस्त्रप्रवण ही धर्मपरायण शस्त्रप्रवण ही विश्वातूचा हा वारसा मित्रासहया नामे राजा. मित्रसहया नावाचा राजा मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय कर्तव्यामध्ये तत्पर असणारा प्रजा हित दक्ष असा हा राजा. आपल्या नगरातल्या सर्व प्रजेची उत्तम अशा प्रकारची काळजी घेणारा, आपल्या नगरातलं प्रत्येक कुटुंब त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य माझा आहे असं मनात ठेवून त्यांची जबाबदारी घेणारा असा राजा होता. म्हणजे पर्यायाने काय आलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. बरोबर आहे का नाही? तो राजा असं मानत होता की त्या नगरीतल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य माझाच आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे असं मानून चालणारा हा मित्र सह राजा. आणि शस्त्रप्रवण अतिशय पराक्रमी इक्ष्वाकूचा वारसा सांगणारा. इक्ष्वाकूची सगळी परंपरा अनेक कीर्तनकारांनी या कीर्तन मालिकेत सांगितली. अनेक उत्तम उत्तम असे राजे या रघुवंशामध्ये इक्ष्वाकू कुळामध्ये होऊन गेले. साधारणपणे श्रीरामांच्या एक 5 पिढ्या अगोदर 5-6 पिढ्या अगोदर हा मित्रसह राजा होऊन गेलेला. आणि ज्यांचा आपण गंगामयांचा उत्सव करतो त्या भगीरथा नंतरची एक दुसरी तिसरी त्याच्यानंतरची पिढी अशा पद्धतीने मध्य अशा पिढीतला हा मित्रसह राजा. अतिशय न्यायी व्यवहारी असा हा राजा. आणि एके दिवशी राजाने ठरवलं की आपण मृगयासाठी म्हणून बाहेर पडायचं. त्या काळी मृगया केली जात असते, अर्थात ही मृगया ही जेव्हा कुठचं युद्ध नसेल अशा काळामध्ये युद्धाचाही सराव व्हावा आणि हिस्त्र श्वापदांचा वावर जर नगराच्या आसपास पुढे होत असेल तो कमी करावा यासाठी ती मृगया होत असेल. एके दिवशी
एके दिवशी अघटित घडले बिघडिये साठी सैन्य निघाले गावे नगरे वस्ती टाकली सर्वही आले घोर अरण्ये वाघ सिंह अस्वले मारुनी मृगजा केली बरोबर अगदी कसा फौज पाटा आहे काही हाकारे करणारी लोक आहेत काही नगारे ढोल वाजवणारी लोक मंडळी बरोबर आहे आणि एकेका सावधाला टप्प्यात घेऊन शिकार करत होता राजा टप्प्यात शिकार एक प्रकार असतो ते सावध आपल्या टप्प्यामध्ये येईपर्यंत त्याला बाकीच्याने हाकार देते करायचं बाजूने नगारे वाजवायचे आरडाओरडा केला की ते श्वापत गांगरून बरोबर त्या राजाच्या टप्प्यामध्ये आलं की राजा तो त्याला अचूकपणे टिपायचा वाघ सिंह अस्वले मारुनी मृगया केली मित्रसहानी प्रकार असा झाला त्या माझी एक महाभयंकर त्या माझी एक महाभयंकर निशाचर तो आला सर्वर राजाने ही नजर चुकीने राजाने ही नजर चुकीने राजाने ही नजर चुकीने राक्षस बघिला एका बाणे राक्षस बघिला एका बाणे राक्षस बघिला एका प्रसंग असा घडला की त्या अरण्यामध्ये एक निशाचर एक राक्षस त्या राजाच्या बाणाच्या टप्प्यामध्ये आला आणि राजाला काही माहिती नाही पण या राक्षसाला मारली नजर चुकीने राजाचा बाण लागला आणि तो राक्षस ते बुडून पडला असंख्य अशी मृगया केलेली वेगवेगळ्या प्राण्यांची आणि राजा आपल्या नगरीमध्ये परतला आणि इकडे जो राक्षस मृतप्राय अवस्थेमध्ये पडलेला त्याच्याजवळ जाऊन त्याचा लहान भाऊ जवळ आला पाहुनी बंधुगत प्राण पाहुनी बंधुगत प्राण कनिष्ठ ठरवी मनोमन म्हणे मी कपट करोन सूड घेईन निर्धारे आपला ज्येष्ठ बंधू गतप्राण झालेला पाहून या कनिष्ठाने ठरवलं धाकट्या भावाने ठरवलं की मैं इसका जरूर बदला लूंगा ज्या राजाने माझ्या भावाला मारलं त्याचं नक्की सूड घेईन म्हणून या धाकट्या भावाने वेश बदलला राक्षसाचा वेश टाकला राक्षसांना वेगवेगळी मायावी वेशांतर करण्याची सवय असते आणि हातामध्ये पळी झारा अशी आयुध घेतली पंचा टाकला खांद्यावरती आणि एक धोतर असं गुंडाळलेलं असं गुडघ्यापर्यंत येणार आणि मित्रसाचा दरबार भरलेला आणि त्या दरबारामध्ये मित्रासह बसलेला सर्व प्रधान वगैरे सर्व मंडळी बसलेली आणि अचानक कुजबूज ऐकायला आली द्वारावरती द्वारपालाने सांगितलं कोणतरी हातामध्ये पळी आणि झारा घेऊन आलाय म्हटले घेऊन हातामध्ये पळी आणि झारा घेऊन हातामध्ये पळी आणि आला स्वयंपाकी गरीब दीनवाणा आला स्वयंपाकी गरीब दीनवाणा घेऊन पळी आणि
आचार्य गरीब आहे, राजदरबारी काही काम मिळत तर बरं होईल. द्वारपालांनी संदेश आणला, म्हटले असा असा कोणी गरीब आचारी राजा दरबारामध्ये नोकरी करावी म्हणतो, आठ पाठवू का त्याला? प्रधानजींनी मित्रसाकडे पाहिलं, मित्रसाने हात केला, म्हटलं येऊन दे. हा दरबारामध्ये आला. एकंदर वेश बघितल्यावर लक्षात आलं. तरी पण प्रधानजीने म्हटलं याचा इंटरव्ह्यू घ्या, मुलाखत. प्रधानजी म्हटले बाबा तुला काय काय करता येतं? नेहमीच सगळं जेवण खाण तर यायलाच पाहिजे करायला. पुरणपोळी करता आली पाहिजे, मोदक करता आले पाहिजे. येतात का म्हटले? मोदक करता येतात का? करून दाखव म्हटले. करून दाखवले त्यांनी. म्हणजे लगेच नाही, पण आपल्याला तर वेळ म्हणून लगेच करून दाखवले. राजा खुश झाला, म्हटले हरकत नाही ठेवायला, परंतु म्हटले हे बघा म्हटले आपल्या या राजदरबारामध्ये देशविदेशातले देखील अनेक मंत्री अनेक राजे येत असतात. मग त्यांना सुद्धा शाही मेजवानी द्यायला लागते. मग तुला तसं काही भोजन करता येतं का नाही? हो म्हटलं सगळं करता येतं, चायनीज करता येतं, इटालियन करता येतं, सगळे प्रकार करता येतात. वा वा म्हणते चांगलं आहे, ठेवून घ्या म्हटलं याला आपल्यामध्ये. आणि राजा दरबारामध्ये राजाच्या या पाकगृहामध्ये आचारी, मुख्य आचारी म्हणून हळूहळू याचा लौकिक वाढायला लागला. आणि मुख्य आचारी बनून हा जो धाकटा बंधू होता राक्षसाचा तो कपट करून त्या ठिकाणी राहिला. संधीची वाट पाहतोय. आणि एक दिवस प्रसंग असा झाला, श्राद्ध तिथीच्या दिवशी, ओहो श्राद्ध तिथीच्या दिवशी राये बोलाविले वसिष्ठासी. श्राद्ध तिथीच्या दिवशी राये बोलाविले वसिष्ठासी. अर्पुन पाद्य पूजेसी, अर्पुन पाद्य पूजेसी. प्रार्थितसे हस्त जोडून त्यासी. रामा 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 हरे हरे रामा 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 सीता प्रभु रामा 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 रघुत्तमा रामा रामा रघुत्तमा रामा श्राद्ध तिथीच्या निमित्ताने कुलगुरू वसिष्ठांना मित्रस्थानी बोलवलं आणि आचार्याला विशेष बोलून घेतलं. त्या आचार्याला, मुख्य आचार्याला, म्हणजे या कनिष्ठ बंधू राक्षसाला. आणि मित्राने सांगितलं की उद्या अशी अशी श्राद्ध तिथी आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने काही विशेष अशा प्रकारचं भोजन करावं लागतं. त्यामुळे ती तुला सर्व सिद्धता करायची आहे. उद्या स्वतःच्या हाताने मी कुलगुरू वसिष्ठांना वाढेल, अन्य कोणी मला सेवेकरी नको, परंतु सोहळ्यामध्ये जसा नेहमी स्वयंपाक करतोस त्यापेक्षा उत्तम अशा प्रतीचा, उत्तम अशा दर्जाचा स्वयंपाक तू करावास, एवढंच मला तुझं सांगणं. आणि हा निघून गेला आचार्य. आणि आचार्याने मनोमन ठरवलं की म्हटलं ही वेळ आपण साधली पाहिजे. आणि नेमकी तीच संधी आचार्याने साधली. मुतपाखान्यातल्या बाकीच्या सर्व सहकारी त्याचे होते बाकीचे, त्यांना सांगितलं उद्या तुम्हाला रजा आहे, उद्या तुमची रजा, आजच तुम्ही गेलात तरी चालेल. मी रात्रीचा स्वयंपाक आणि उद्याचा जो श्राद्धाचा विशेष स्वयंपाक आहे तो मी एकटा करीन, बाकी मला कोणाची गरज नाही. म्हणून बाकी सगळ्यांना बाजूला केला, एकटा मुतपाखान्यामध्ये आहे. आणि आचार्याने मग ऐसी युक्ती केली, हो आचार्याने मग ऐसी युक्ती केली, भोजनाची सिद्धता स्वतः सगळी सिद्धता केली. त्याच्याबद्दल एका माणसाची हत्या केली, त्याला ठार मारलं. आचार्याने मग ऐसी युक्ती केली, हो आचार्याने, हो आचार्याने
केला स्वयं काय केलं त्यांनी शाकपात्री नरमास कालवानी शाकपात्री नरमास कालवानी जपती आचारी झाले दोन्ही ओ या पठ्याने केलं काय तर एका माणसाला ठार मारलं आणि ते नरमांस एका भाजीमध्ये एका शाक पात्रामध्ये इतकं बेवानूनपणे मिसळलं की कोणाला शंका येऊ नये आणि सर्व पाकसिद्धता केली आणि तिथून पोबारा केला पळून गेला तिथून आणि उत्तम अशा पदार्थांचा घंघमाट येतोय श्राद्ध तिथेच्या निमित्ताने वशिष्ठ कुलगुरू आले त्यांचं पूजन केलं यथायोग्य पद्धतीने पानावरती बसले आणि स्वतः राजा आणि त्याची पत्नी मदयंती हे दोघेही वाढण्याचं काम करतायत वसिष्ठांना सर्व पदार्थ वाढून झाल्यानंतर खायचे आपला शिरस्थ आहे आपले संस्कार आहेत पापडाला खा याला खा असला आपल्याकडे पद्धत नाही सर्व पान व्यवस्थितपणे वाढलं गेलं डाव्या जागी डावे पदार्थ उजव्या जागी उजवे पदार्थ मध्यभागी वर्णमाळ वगैरे सर्व व्यवस्थित आणि कटाक्ष टाकला वशिष्ठ मुनींनी त्या शाकपात्रामध्ये आणि त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे क्षणभर डोळे मिटले आणि नकळतपणे त्यांच्या मुखामधून शापवाणी निघाली काय राजा तू हा धर्म केला काय राजा तू हा धर्म केला काय राजा तू हा धर्म केला धर्मास वाढून अपमान झाला धर्मास वाढून अपमान झाला काय राजा तू हा धर्म केला काय राजा तू हा धर्म केला भोगरे फल तुवा आजी कर्माचे भोगरे फल तुवा आजी कर्माचे साधणी वनिकर्म करी राक्षसाचे साधणी वनिकर्म करी राक्षसाचे काय राजा तुवा अधर्म केला काय राजा तुवा अधर्म केला काय राजा तुवा अधर्म केला अरे राजा म्हणते मला काय तू राक्षस समजतास का काय अरे पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी बोलावतोस आणि कुलगुरू ना नरमांस खायला जातोस तुला लाज वाटत नाही नरमांस कोण खातं राक्षस खातात मी राक्षस वाटलो तुला जा म्हटले वनामध्ये आणि जे तू मला खायला घालत होतास त्याच्याशिवाय तुला दुसरं काही खायला मिळणार नाही जा घणी करी कर्म वनी राक्षसाचे तू राक्षस हो आणि नरमांस खा त्याच लायकीत आहेस तू थरथर थरथर काप होतं ते वसिष्ठ आणि शापवाणी ऐकली मात्र हा मित्रसही धर्मपरायण होता हो तो म्हणतो झालेल्या गोष्टीमध्ये माझा काय दोष आहे मुलीवर त्यांनी ताबडतोब आज्ञा केली प्रधानजी तो आचार्य त्याला पकडून घेऊन या सगळ्यांनी इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण तो आचार्य केव्हाच पलायन करून गेला होता पळून गेलेला होता आचार्य काही ह्याच असला नाही आणि माझा कोणताही दोष नसताना नाही नाही म्हटले वसिष्ठ म्हटले चुकतोयस तू तुझा कोणताही दोष नाही असं नाही तुझा दोष आहे कारण तू त्या आचार्याला तुझ्या पदवी ठेवलंस आणि एका माणसाची हत्या झालेली याच्यामध्ये एका तुझ्या राज्यामध्ये एका निरपराध माणसाची हत्या होते आणि तुला त्याचा पत्ताही लागू नये हे पाप सुद्धा तुझंच आहे राजा लक्षात ठेव हे पाप सुद्धा तुझंच आहे पण राजा म्हणतो माझा थेट संबंध काय माझा दोष काय आणि राजाने कमंडलूमधलं पाणी हातामध्ये घेतलं आणि वसिष्ठांना शाप देण्यासाठी म्हणून तयार झाला इकडे मदयंतीने या राजाला शांत केलं मित्र सहाना ती खरी पतिव्रता होती मदयंतीचे वचन ऐकले मदयंतीचे वचन ऐकले राणी पतिव्रता मित्र सहाची राणी पतिव्रता मित्र सहाची धर्मपरायण ज्ञानी गुणाची धर्मपरायण ज्ञानी गुणाची शासन द्यावा गुरुला तुम्ही शासन द्यावा
धनी रचवावे तुम्ही मित्र सहाने मान्य हे करुणी जलहाती ठेवले मदयंती वचन ऐकले मदयंती मदयंती राणी अतिशय पतिव्रता होती. पतिव्रता कोणाला म्हणावं? जर आपला पती काही चुकीचं वागत असेल तर त्याला परावृत्त करून त्याला धर्म न्यायाच्या मार्गावरती जी आणते तिला पतिव्रता म्हणावं. आणि जो मित्रसा राजा आपल्या पुरोहितांवरती आपल्या कुलगुरूंवरती रागावला होता, वसिष्ठ महामुनींवरती रागावला होता, नवे नवे त्यांना शाप देण्यासाठी प्रवृत्त झाला होता. मदयंती म्हणते, नाथा, कोणत्याही कारणासाठी आपल्या कुलगुरूंना शाप देणं हे आपल्या परंपरेला आपल्या कुळाच्या परंपरेला धरून नाही, आपल्या संस्कृतीला संस्कारालाही धरून नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचा दोष असेल नसेल ते मला माहिती नाही, परंतु तुम्ही वसिष्ठ महामुनींना शाप देणं हे काही बरोबर नाही. राजाही हळूहळू थोडा शांत झाला. शांतपणे विचार करते की जे माझ्या प्रारब्धात आहे ते घडून गेलंय. बरं, वसिष्ठ म्हणतात तेही चुकीचं नव्हे. एका निरपराधाची हत्या झाली आणि त्याचं नरमांस त्या आचार्यांनी अतिशय बेमालूमपणे त्या भाजीमध्ये शातपात्रामध्ये मिसळलं. आपल्याला समजू नये आणि आपण वसिष्ठांना खाऊ घालणार होतो. वसिष्ठांनी ते जाणलं म्हणून ठीक आहे, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. शाप जल करी ठेवून राजा विचार करी मनी न दिसे स्थळ जनीवनी स्वचरणावरी टाकिले. राजाने हातामध्ये ते शापजल घेतलेलं, परंतु राजाच्या पाठी सुद्धा तपाचं सामर्थ्य होतं. धर्मज्ञान नीतीने इतके दिवस वागलेला राजा होता, त्यामुळे त्याच्या शब्दाला सुद्धा एक विलक्षण तेज, विलक्षण धार होती. राजा मनामध्ये विचार करतोय, जर मी इतरत्र कुठे टाकलं तर ती जमीन जळून जाईल, म्हणून राजाने ते शापजल आपल्याच चरणावरती टाकलं आणि प्रसंग असा झाला. त्यामुळे राजाचे पाय गुडघ्यापासून खाली काळे पडले त्या शापजलाच्या प्रभावाने. इकडे वसिष्ठ महामुनी देखील विचार करतायत की राजा जबाबदार आहे, राजा कालस्य कारणम, हे सर्व मान्य आहे, राजा त्या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे, परंतु त्याचा काही थेट त्याच्याशी संबंध आहे असं नाही. वसिष्ठ मुनी शांत झाल्याने राजाला उशाप दिला. म्हटले 12 वर्ष तू राक्षस योनीमध्ये राहशील, त्याच्यानंतर पुन्हा तू मित्रसह म्हणून आपलं जीवन व्यतीत करशील. कुलगुरूंना नमस्कार केला. आता हा पाय काळे पडले म्हणून याला कल्मषपाद असं म्हणून झालंय सर्व. आणि याची वृत्ती पालटली. केस वाढलेले, जटा सर्व वाढलेला, दाढी मिशा वाढलेल्या, दात सुळे बाहेर आलेले आणि बाकी काही खाणं नाही. एखादा पशु विशू नाही तर नर म्हणजे माणूसच पकडून खावा इतक्या नीच तम अवस्थेला मित्रस म्हणजे कल्मषपाद गेला. आणि अनेक वर्ष हा कल्मषपाद म्हणजे पूर्वाश्रमीचा मित्रस जंगलामध्ये त्या अरण्यामध्ये भटकतोय, असंख्य यातना भोगतोय, नरमांस खात 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 आपलं जीवन व्यतीत करतोय. आणि होता होता प्रसंग असा झाला, एक ब्राह्मण जोडपं हातामध्ये हात घालून त्या अरण्याच्या वाटेवरून अतिशय आनंदाने हसत खिदळत असं चाललेलं होतं. आणि कल्मषपात ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणाहून ही दोघं चाललेली होती. नवपरिणीत असं ते जोडपं. हो, संसार सुखाचा अद्याप अनुभव त्यांनी घेतलेला नव्हता. असं ते नवपरिणीत असं जोडपं हसत खिदळत आपल्या एकमेकांशी गोष्टी करत संसाराची सुखी संसाराची स्वप्न बघत 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 त्या अरण्याच्या वाटेवरून चाललेली. आणि अचानक आवाज झाला जोरदार आणि त्या ब्राह्मणाला या कल्मषपादाने आपल्या हाताने पकडलं, हाताच्या पंजामध्ये पकडल्याने सलगत वरती चढलं. आणि ती जी तरुणी ती युवती होती त्या ब्राह्मणाची पत्नी ती थरथर थरथर कापते. कल्मषपादा, अरे तू मूळचा राक्षस नाहीयेस, माझ्या या पतीला सोड, माझ्या नाथांना सोड. अरे आम्ही आत्ताच कुठे आमचं लग्न झालं, आम्ही संसार सुख सुद्धा अनुभवलेलं नाही रे, मला सोड.
ब्रह्महत्येचे पातक न करी, ब्रह्महत्येचे पातक न करी, कल्मषपादा विचार तू करी, कल्मषपादा विचार तू करी, नव्हे मूळचा राक्षस पुरे जाणला जयाला, नव्हे मूळचा राक्षस पुरे जाणला जयाला. ती तरुणी सांगते की तुमची ख्याती मी ऐकून आहे, तुम्ही या नगरीचे पूर्वी राजे होता. वसिष्ठ मुनींच्या शापाच्या योगाने तुम्ही या अवस्थेत आहात. तुम्ही मूळचे काही राक्षस नाही मला माहितीये. माझ्या या पतिराजांना सोड अशी विनंती करते. परंतु या कल्मषपादाने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. कचकच चावून खल्ल आणि इतस्तता त्या ब्राह्मणाची हाडं फेकून दिली सगळीकडे. आणि इतस्तता सगळे हाडं फेकून दिली आणि ती ब्राह्मण स्त्री एक 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 हाड जमवते. डोळ्यामधून तिचे अश्रुधारा वाहत आहेत. ती सर्व हाडं एकत्र जमवली. तिथेच अरण्यामध्ये चिता रचली आणि त्यावरती त्या हाडांवरती अंत्यसंस्कार करावा असं तिने ठरवलं. स्वतः सती जायचं ठरवलं. आपल्या पतिराजांच्या देहाबरोबर आपणही त्या चितेवरती सती जावं असं तिने ठरवलं. आणि जाता त्या सतीने त्या ब्राह्मण स्त्रीने राजाला शाप दिला. अरे राजा, तुला इतकी मी विनंती केली, तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस. आम्ही या संसार सुखाला पारख्यात आलो. या अवस्थेमध्ये तू माझ्या पतिराजाला कल्लस. लक्षात ठेव, याच्या पुढे जेव्हा तू राजा म्हणून परत तुझ्या अवस्थेला प्राप्त होशील आणि जर तू का स्त्री संग केलास तर तुझा प्राणनाश अटळ आहे, तुझा मृत्यू अटळ आहे. शाप दिला त्या ब्राह्मण स्त्रीनी आणि ती सती गेली. एखाद वर्ष राहिलो तर अवस्था पालटायला या कल्मषपादाची. आणि पुन्हा एकदा या शापाच्या भोवऱ्यामध्ये हा कल्मषपाद म्हणजे मित्रसह राजा अडकला. आणि हळूहळू 12 वर्ष पूर्ण झाली. कल्मषपाद ज्याप्रमाणे उशाप दिला होता वसिष्ठ महामुनींनी, त्याप्रमाणे कल्मषपादाच्या अवस्थेमधून पुन्हा एकदा मित्रसह आपल्या नगरीमध्ये आला. नगरीतल्या लोकांनी खूप असं स्वागत केलं. अतिशय उत्साहाने या राजाचं स्वागत केलं. मदयंतीच्या महालामध्ये राणी वशामध्ये जेव्हा मित्रसह आला, अतिशय आनंद झाला मदयंतीला. आणि मदयंती म्हणते, नाथा, एवढ्या वर्षाने आपण भेटतोय, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही. तुम्हाला आनंद नाही का झाला मला भेटून? म्हणून ती राणी त्यांच्या जवळ यायला बघते आणि मित्रसाने हाताने थांबवलं. मदयंती थांब. झालेली सर्व ती घटना कथन केली. मी जर स्त्री संग केला तर माझा मृत्यू अटळ आहे असा शाप मला मिळालाय. राणी वशातील अन्य स्त्री आणि मदयंती सांगते की महाराज, अशा कारणाने तुमचा प्राणत्याग व्हावा, तुमचा मृत्यू व्हावा असं मला वाटत नाही. तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने राहणं हे आम्हाला जास्ती चांगलं आहे, आमच्यासाठी जास्ती उचित आहे. आणि रात्रंदिवस हा राजा मनामध्ये तळमळतोय. सर्व सुख पायाशी जोडून घेतोय, परंतु या शापाच्या भयामुळे पुत्र प्राप्ती नाही. वसिष्ठ महामुनीने बोलवून त्याच्यावरती उपाययोजना केली आणि मित्रसह पुन्हा एकदा नगरीच्या बाहेर पडला. कारण मनामध्ये अत्यंत तळमळ आहे. माझ्याच पाठीशी हे सर्व भोग का? माझ्याच पाठीसला हे सर्व प्रारब्धाचे भोग यावेत आणि असं का व्हावं या विचारामध्ये मग्न असणारा राजा अनेक नगरींमधून अनेक अरण्यामधून असा फिरता 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 एका सुरम्य अशा ठिकाणी आला. आला मिथिला नगरी समीप राजा, आला मिथिला नगरी समीप राजा, आला
मित्रसा आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतरच मित्रसाला अतिशय बरं वाटलं. गौतमांचं मुखावरती विलसत असलेलं तेज पाहिलं. गौतम ऋषीनं नमस्कार केला. गौतमानं आतापर्यंत झालेला सर्व प्रकार कथन केला. गौतम म्हटले काही काळजी करू नको. मार्ग विचारी गौतम ऋषीने त्याला आश्वस्त केलं. म्हटले राजा आहे, प्रारब्धाचे भोग आहेत सर्व, परंतु काळजी करू नकोस. तो असं कर, येथून गोकर्ण क्षेत्राला जा. गोकर्ण क्षेत्राचा महिमा त्या ठिकाणी गौतम ऋषींनी वर्णन केला. हो, ज्या स्थानावरती ब्रह्मा विष्णूंनी सुद्धा तपस्साधना केली आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून वरप्राप्ती करून घेतली, असं गोकर्णाचं स्थान जे भगवान श्री गणेशाने स्थापन केलेलं आहे. आपल्या सर्वांना कथाभाग माहिती आहे, त्यामुळे तो सांगत नाही. आणि गौतम ऋषींना पुन्हा एकदा मित्रसाने नमन केलं आणि गोकर्णाच्या दिशेने, गोकर्ण क्षेत्राच्या दिशेने मित्रसा राजा निघाला. गोकर्ण क्षेत्री राजा, गोकर्ण क्षेत्री राजा, शिवरात्रीच्या सुमुहूर्ताला, शिवरात्रीच्या सुमुहूर्ताला गोकर्ण क्षेत्री राजा, गोकर्ण क्षेत्री राजा, गोकर्ण क्षेत्री. उमा महेश्वर प्रार्थनीया, उमा महेश्वर प्रार्थनीया, उमा महेश्वर प्रार्थनीया, जायता पदैन्य दुःख जनिया, शिवपदाला जाता धारा गोकर्ण क्षेत्री राजा, गोकर्ण क्षेत्री, गोकर्ण क्षेत्री, गोकर्ण क्षेत्री राजा. भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं. कैलास राणा शिवचंद्र मोहडी, हरिंद्र माता मुकुटी सयाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीर शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव, गंगा माता की जय. महाशिवरात्रीच्या मुहूर्ताला हा मित्रस राजा भगवान महादेवांच्या आशीर्वादाने कृपेने उद्धरूप गेला, शिवपदाला गेला. मगाशी सांगितल्याप्रमाणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आहे, प्रारब्धाचे भोग होते त्याचे, परंतु भगवंताची, भगवान महादेवांची कृपा झाली आणि तो शिवपदाला जात आला, असं या भगवत कृपेचं महात्म्य आहे. म्हणूनच मूळ पद्यामध्ये नाथ बाबा आपल्याला हाच उपदेश करतात. तो उपदेश ध्यानात ठेवण्यावरती पुन्हा एकदा बोरिवली दुरस्त केंद्राचे आणि आमच्या सर्वांचे आदराचे स्थान असणारे आदरणीय फणसे काका, फणसे काकू, आपण सर्व श्रोतृवर्ग आणि या ठिकाणी मला साथ संगत करणारे तबल्यावरती चैतन्य गुडबोले आणि हार्मोनियमवरती विराज कोपरकर, ही दोघंही तरुण मुलं संगीताची छान साधना करतायत, तबल्यामध्ये हार्मोनियममध्ये. आणि एकत्रित अतिशय हुशार असे दोघ जण आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण त्यांना सर्वांनी शुभेच्छा, आशीर्वाद द्यावे. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. जे काही चांगलं वाटलं असेल ते माझे गुरुजी, माझे गुरु, माझे आजोबा कैलासवासी शंकर काका गोखले,
त्याचप्रमाणे दुरस्त चिपळूणचे आमचे मार्गदर्शक गुरु श्री महेश बुवा काणे, त्याचबरोबर अनेक नामवंत आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांची अनेक कीर्तनं ऐकत त्यातलं जे काही चांगलं असेल ते वेचत गेली 20-21 वर्ष ही कीर्तन सेवा करतोय. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद असावे. जे काही चुकलं असेल ते जरूर सांगा, जे काही चांगलं वाटलं असेल त्याचा जरूर चांगला अभिप्राय द्या. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या चरणी नतमस्तक होतो. आणि नाथ बाबांनी जो उपदेश केला, आवडीने भावे हरिनाम केसी, आवडीने भावे हरिनाम केसी, एका जन्मादरणी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेच्याचा देवा तुझा कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, गंगा माता की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, पेशू नको गुण म्हणता ऐका, रघुनायका गणेश आता. जय जय रघुवीर समर्थ.